चाकूने वार करून तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली। यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। याबाबत सविस्तर माहिती अशी की धारदार शस्त्राने 6 ते 7 वार करून तरुणाची हत्या केल्याची घटना यवतमाळच्या राळेगाव येथील बस स्थानकासमोर घडली। छोटू ओंकार असे मृताचे नाव असून पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे। मृत तरुण छोटू ओंकार बस स्थानकासमोरील मोबाईल शॉप जवळून जात असताना अज्ञात आरोपीने चाकूने मानेवर आणि पोटावर वार केले। या हल्ल्यात छोटू ओंकार याचा घटनास्थळीच मृत्यू झाला। याबाबतची अधिक माहिती मिळताच पोलीस तसेच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली। पैशाच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे। पुढील तपास राळेगाव पोलीस तपास करत आहेत। भरवस्तीत झालेल्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर पुणे महामार्गावरील भेंडाळा शिवारात बंद पडलेल्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंगच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला। या छापेमारीत पोलिसांनी 4 टँकर 75 गॅस टाकीसह रिफिलिंगचे साहित्य असा एकूण 1,34,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। तसेच या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी एकूण 8 जणांना ताब्यात घेतलं आहे।